क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। 50 वर्षापासून सरकारी असलेला गट अचानक खाजगी नावावर। विष्णुनगरमध्ये डोंगर प्रकरण तापले। भूमाफिया महसूल विभागावर गंभीर आरोप। निफाड तालुक्यातील विष्णुनगर परिसरातील गट नंबर 106 हा मागील तब्बल 50 वर्षापासून सरकारी नोंदीत असताना अचानक तो खाजगी नावावर झाल्याचे समोर आल्याने मोठा स्फोटक वाद निर्माण झालाय। या प्रकारामुळे भूमाफिया आणि महसूल विभागाच्या संगनमतावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। ग्रामस्थांचा आरोप आहे की नियोजनबद्ध पद्धतीने सरकारी जमिनीचे रूपांतर खाजगी नावावर करून डोंगरावर मुरुम उत्खनन, मोजणी आणि झाडतोडीचा सपाटा सुरू करण्यात आलाय। हा सरळ जमिनीचा घोटाळा असून प्रशासनाने डोळेझाक केली आहे, असा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या प्रकरणावर संताप अनावर झाल्यानंतर तातडीची ग्रामसभा घेण्यात आली आणि शेकडो ग्रामस्थ थेट घटनास्थळी धडकले। ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली। दरम्यान भूमाफिया मशीन घेऊन मोजणी व उत्खननाच्या कामात व्यस्त असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून प्रशासन मात्र केवळ आदेश दाखवून हात झटकत असल्याचा आरोप होत आहे। त्यामुळे गावकऱ्यांचा संताप आणखीनच उसळला आहे। 50 वर्षाची सरकारी जमीन एका रात्रीत खाजगी कशी झाली असा प्रश्न उपस्थित करत ग्रामस्थांनी महसूल विभागावर ताशेरे ओढले असून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे। या विरोधात डोंगर बचाव समितीचे अध्यक्ष आनंदा मवाड पूर्णपणे आक्रमक झाले असून प्रशासनाने तात्काळ काम थांबविले नाही तर मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। विष्णुनगरमध्ये तणाव शिगेला पोहोचला असून परिस्थितीवर पोलीस आणि प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे। 50 वर्षापासून सरकारी नोंदीत असलेला गट अचानक खाजगी नावावर कसा काय बदलला? हा बदल कोणत्या अधिकाऱ्यांच्या सहीने आणि कोणत्या आदेशावर करण्यात आला? भूमाफियांना मोजणी व उत्खननाची परवानगी नेमकी कोणी दिली? निसर्गाची तोडफोड सुरू असताना महसूल विभाग कारवाई करण्याऐवजी गप्प का आहे? या संपूर्ण प्रकरणात कोणाचा राजकीय व प्रशासकीय हस्तक्षेप आहे का? ग्रामस्थांचा विरोध असतानाही काम सुरू ठेवण्याचे धाडस कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे। कशाबद्दल आले इकडे सर्व तुम्ही? हा विष्णुनगरचा गट नंबर 106 हा पूर्वीपासून ग्रामपंचायतच्या हद्दीत आहे। त्याला सरकार नाव असं होतं। जसं आम्हाला आठवतं तेव्हापासून हा ग्रामपंचायतच्या हद्दीत डोंगर आहे। तरी पण आता त्या गटावरती एक नवीन नाव लावलं असं उतार्यावर दिसून आलं। म्हणजे तिथं एक मशीन आलेलं आहे मुरुम उकरायला, ते बघण्यासाठी गावांनी सर्व ग्रामसभा घेतली आणि ते ग्रामसभा आटोपल्याच्यानंतर सर्वजण त्या मशीनकडे आम्ही बघायला आलो होतो। मग तुमचं ग्रामसभेचं काय ठराव झाला? आता ग्रामसभेमध्ये तहसीलदारांना पत्र दिले, कलेक्टरला पत्र दिलं आम्ही। तर हा गावचाच गट असल्याने त्याच्यावरती ते नाव लागलं, ते कसं लागलं आणि का लागलं याची चौकशी करण्याचे ग्रामपंचायतीकडून त्यांना पत्र देण्यात आलं आहे। इथून आता इथं पुढे तुमचं खते मशीन आलेलं आहे, त्याला तुम्ही चालू करून देणार का नाही? आता याच्यामध्ये जर त्यांनी दांडगाईने जर याचा प्रयत्न केला तर आम्ही तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। मंदिर बंधारा असून समोरच्यानी स्वतःच्या नावावर क्षेत्र करून घेतले। हे क्षेत्र आमच्या विष्णुनगर गावचे होते, तर ते सरकार नावाने होते पहिले, तर ते दुसऱ्याच्या नावाने झाले असून आम्ही हा उद्रेक करत आहे आज। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।